तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं DCG ब्लॉगमध्ये। तर आज आपल्याला शेतामध्ये जायचं आहे आणि आपल्याला शेतामधले आपलं तण मतलब आपलं निंदन कामं करायचं आहे ना। तर मग आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्या शेतामध्ये जायचं म्हणजे आपल्या रानामध्ये आहे ना। तर मग तुम्ही बघू शकता आपलं पाठीमागे केळीचं बाग पण आहे भावांनो, हे बघू शकतात। मग आपलं शेत आलं आहे तर तुम्ही पाहू शकतात यामध्ये आहे ना। तर मग हे बघू शकता तुम्ही, यामध्ये आपल्याला हे आहे ना ते गवत म्हणजे आपल्याला ते पूर्णपणे ह्यामध्ये काढा लागेल भावांनो। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असते तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा अँड चॅनलला सबस्क्राईब करा अँड बेल आयकॉन प्रेस करा भावांनो। मग आपल्याला यामध्ये तुम्ही बघू शकता मग हे गवत काढा लागते, हे पाहू शकता तुम्ही। मग ह्यामध्ये दुसरी निंदन करायचे मग म्हणजे दुसरी निंदन करायचे आहे ना। तर मग त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला कापूसाच्या शेतामध्ये आलो आपण, ते तुम्ही कापूस बघू शकतात। मग इथं ते केळी पेरेल म्हणजे केळी लावायला आहे, ते केळी आपल्या म्हणजे कोणी दोस्त भाऊ आहे त्यांच्या साहित्य आहे ना। तर मग हे आपला कापूस तुम्ही बघू शकतात। आपल्या कापूसामध्ये हे आता पूर्णपणे आपल्याला म्हणजे आपल्याला उद्या फुवारले होते आता, पण आता लक्षात ठेवा भावांनो, रानात तण आणि मनात तण कधी ठेवू नये। रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातले तण जगवण्याचा सर्वनाश करते। मग भावानं टेन्शन घ्यायचं नाही, हातातले गेले तरी नशिबातले कुठं जात नाही भावांनो। मग तुम्हाला हे कळलं असतील तर मग हे काय आपल्याला म्हणजे आपली मेहनत आहे भावांनो। मग आपल्याला सगळ्यातपणे आपल्याला पूर्णपणे मेहनत करावं लागते मग शेतामध्ये, हे बघू शकतात। मग तुम्ही ह्यामध्ये कसं झालेलं आहे ते कापूस आपल्यामध्ये आहे ना। तर मग कापूस तुम्ही पाहू शकतात यामध्ये आहे ना। तर मग आपल्याला तुम्ही पाहू शकतात। मग त्यानंतर आपल्याला म्हणजे पूर्णपणे मेहनत करून रागून राहिलं भावांनो। तर मग तुम्ही आपल्याला थोडंफार तरी सपोर्ट करा। मग हे बघू शकतात आपल्याला कापूस, मग हे आपल्याला म्हणजे धुराचे तास निंदायचे बसलो, मग हे पाहू शकतात। मग आपल्याला मग ह्यामध्ये आपल्याला तुरचे तास पाहू शकतात यामध्ये। मग ते तुरचे तास आपल्याला यामधले काढायचे आहे, ते तुम्ही पाहू शकतात यामध्ये आहे ना। तर मग हे कापूस आपला कसा झालेला आहे ते तुम्ही पूर्णपणे पाहू शकतात यामध्ये आहे ना। तर मग हे आपल्याला पूर्णपणे यामधलं आपल्याला पूर्णपणे हे बघू शकतात तुम्ही आहे ना। तर मग हे तास आहे ना ते पूर्णपणे सरळ लावायला आहे ना। तर मग हे तुम्ही मागून आपल्या पाठीमागे तुम्हाला दाखवतो, हे पाहू शकतात हे ना। तर मग आपल्याला हे तास तुम्हाला दिसत नसतील तर पण आपल्याला म्हणजे हे तुम्हाला मी ना दाखवलेलं आहे, तर मग तुम्ही पाहू शकतात। मग आपल्याला यामध्ये आता पूर्णपणे निंदन कामं करायचे आहे, तर तुम्ही भावानं तुम्ही आपल्याला पूर्णपणे सपोर्ट करा तुम्ही हे ना। तर मग आपल्याला यामध्ये पूर्ण एवढे मेहनत लागून राहिली की लय भावानं, मग तुम्ही तरी आपल्याला सपोर्ट करा। मग त्यानंतर आपल्याला हे कापूस बघू शकतात तुम्ही हे ना। तर मग आपल्याला हे तूरचे तास आपण निंदले ते तुम्ही हे तूर पाहू शकतात तुम्ही हे ना। तर मग हे आपल्या धुव्या म्हणजे आपल्या दाईसाठी ते लावायला आहे ना। तर मग आपल्याला मग हे पाहू शकतात। मग आपण दोघं येला यामध्ये शेतामध्ये मग रानामध्ये येला आहे। मग हे पाहू शकतात आपला हातवे किती भरेला आहे ना। तर मग यामध्ये आपल्याला पूर्ण आता अजून तर मग लई दिवस लागेल भावांनो। आम्ही दोघंच जण ह्याला निंदणार आहे, मग कोणी आपल्याला सोबती नाहीच भावांनो। मग आपल्याला एकटाचपणा करायला लागते, तुम्ही पाहू शकतात। मग आपलं हे तिथं दिसतात ते हे ना। मग त्यानंतर आपल्याला तिथून तर इथपर्यंत मग हे पाहू शकतात आपली तुवरची तास आहे ना। तर मग ह्या तुवरच्या तासामध्ये आपल्याला यामध्ये आता निंदन कामं करणार आहे, तर तुम्ही पाहू शकतात। मग म्हणजे आपण पहिले अगोदर खालच्या धुऱ्यानं होता, आता वदरच्या धुऱ्यानं आलो रे भाव। मग त्यानंतर आपल्याला हे पाहू शकतात। मग हे गवत आहे ना तर पूर्णपणे आपल्याला यामध्ये काढायचं लागेल। मग त्यामध्ये त्याचा धुऱ्यानं तर मग आपल्याला तणनाशक बी मारायला लागते, पण भावांना आता आपल्याला थोडंफार तुम्ही सपोर्ट तरी करा आपल्याला हे ना। तर मग हे आपलं गादर गवत तुम्ही पाहू शकतात। मग हे आपल्याला पूर्णपणे ह्यामधलं ते गवत काढायचं आहे, तुम्ही पाहू शकतात यामध्ये। मग त्यानंतर आपल्याला ह्यामधलं पूर्णपणे गवत काढायचं आहे भावांना। तर मग थोडाफार आपल्याला तरी सपोर्ट करा। मग तुम्ही आपल्या हे पाहू शकतात। मग आपल्याला आता तो इथे दिसतात ना ते काढायचं आहे ना। तर मग त्यानंतर तुम्हाला म्हणजे तुम्हाला पाहायला भेटले असतील तर मग हे पाहू शकतात तुम्ही हे ना। तर मग त्यानंतर आपल्याला यामधलं हे गवत काढलं मी हे म्हणजे पुनकांडी जमा म्हणजे गवताच पाहिले असतील तुम्ही हे ना। तर मग आपल्याला मग आपण कापूसाच्या तासामध्ये बसलो रे, मग घेतलं मग तासं। मग त्यानंतर आपल्या ह्यामधलं पूर्णपणे निंदन कामं करायचं आहे, तुम्ही पाहू शकता। मग हे गवत आहे ना ते डायरेक्ट बुडकामध्ये असलं की नाही मग त्याला डायरेक्ट हातानं काढायला लागते भावांना। मग त्यानंतर हे तुम्ही पाहू शकतात। मग त्यामध्ये आपल्याला ह्यामध्ये आता आपला कापूस आहे ना तर मग किती छान झाले होणार ते, तो पण मी तुम्हाला पुढं मग अजून व्हिडिओ दाखवणार, म्हणजे आपल्याला म्हणजे कसं मेहनत करायला लागते ते तुम्हाला पूर्णपणे माहीत पडणार। मग भावांना तुम्ही आपल्याला थोडंफार तरी सपोर्ट करा, मग ते आपल्याला हे कामं करायला लागते हे ना। तर मग ह्यामध्ये आपल्याला निंदन कामं पूर्ण दिवसभर करायला लागेल, काहून की आपल्याला पूर्ण शेत संपलायचं आहे। म्हणजे आपल्याला
पूर्ण निंदण कामं कंप्लीट करायचं आहे भावांनो. मग हे पाहू शकतात. मग आपल्याला ह्यामधलं ते पूर्णपणे आपल्याला गवत काढायचं आहे. नंतर मग यामध्ये मग तुम्ही आपल्यामध्ये म्हणजे तुम्ही नवीन असतील तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करायला. पाहू शकतात आपल्याला हे असं गवत काढायला लागते. हे नंतर मग हे पाहू शकतात. मग त्यानंतर हे तुम्ही पुढे बी पाहू शकतात. मग त्यानंतर आपल्याला हे आता आपण अजून एक घेतली तुवरची तास भावांना. मग ते तुवरची तास तुम्ही पाहू शकतात. हे नंतर मग तुवर बी किती वाढलेलं आहे ते पण तुम्ही पाहू शकतात यामध्ये. हे ना तर मग ते आपल्याला यामधलं पूर्ण आपला गवत काढायचं आहे. मग यामधलं पूर्ण निंदण कामं करायचं आहे भावांना. मग आपल्याला थोडंफार तरी सपोर्ट करा तुम्ही. मग आपल्याला असं कामं आणणार की भावांना मग की डायरेक्ट आपल्याला पूर्ण कामं मेहनत ती आपल्याला करावंच लागते भावांना. मग तुम्ही आपल्या ह्यामधलं हे गवत पाहू शकतात. हे केनं बी ते मरत नाही भावांना. मग ते सगळं पण आपल्याला धुऱ्याने टाकावं लागते. मग ते आपल्याला पूर्णपणे हे कामं झाल्यानंतर आपण मग त्यामध्ये आपल्याला मग काय होईल ते पण मी तुम्हाला पुढं सांगणार. मग यामध्ये काहीच नाही भावांना. मग हे पण आपलं शेतं स्वतःचं नाही भावांना. पण हे तुम्ही पाहू शकतात. मग आपल्या हात किती भरेला आहे. यामध्ये मग खुरपं घेतलं हातामध्ये. मग तुम्ही पाहू शकतात. मग त्यानंतर आपल्याला हे स्वतःचं शेतं नाही भावांना. मग हे आपण दुसऱ्याचंच करेल आहे. आपलं काहीच नाही भावांना. यामध्ये पण आपल्याला यामध्ये कामं करायला लागतात. मग तुम्ही पाहू शकतात यामध्ये आपल्याला हे ना. मग त्यानंतर आपल्याला यामध्ये पूर्णपणे कामं करणार इमानदारीनं कामं करायला लागतात भावांना. मग हे पाहू शकतात आपले तुवरची तास आहे ना. ते तुवरची तासामध्ये पूर्णपणे आपल्याला हे पाहू शकतात. मग आपलं शेतं म्हणजे आपलं रान आहे ना. तर मग आपल्या शेतामध्ये कापूस कसं झालं ते पण तुम्ही पाहू शकतात. मग आपल्याला वेळ झालेला आहे भावांना. मग आपण संध्याकाळचे टाईम झालेला आहे. मग आपण पुढे जाऊ. मग आपल्या घरीच्या इकडे जाऊ. मग तुम्ही पाहू शकतात. मग त्यानंतर आपल्याला मग मी उठलो. मग थोडंफार पुढे गेलो. मग त्यानंतर तुम्ही भावांना आपल्याला सपोर्ट नाही केलं सपोर्ट करा ना मग मित्रांनो. मग ते पूर्णपणे आपल्याला ह्यामध्ये मी मेहनत करून राहिलो. तर भावांना थोडंफार तरी सपोर्ट करा आपल्याला. मग त्यानंतर आपल्याला मग आपण घराकडे आता निघतो भावांनो. मग आपल्याला घर आता इथून तर लई आपल्याला 7-8 किलोमीटर आहे भावांनो. ह्यानंतर मग त्यानंतर आपल्याला यामध्ये आता पूर्णपणे कामं बाकीच आहे भावांनो. मग यामध्ये आपल्या धुऱ्यामध्ये एक पंपाचे तणनाशक मारायला लागते. मग ते पण मी तुम्हाला मग दाखवतो. हे ना तर मग कसं होईल नाही यामध्ये आता आपल्याला यामध्ये पूर्ण तर झालेलं आहे भावांना. मग थोडंफार तुम्ही तरी सपोर्ट करा ना. मग ते आपल्याला म्हणजे आपल्या निंदण कामं कंप्लीट करायचं आहे यामधलं. मग तुम्ही आपल्याला पूर्णपणे आता आपण घराकडे आता चालला आता आपण ना. मग हे पाहू शकतात. मग आपलं शेत म्हणजे आपल्याला खुरपं दोन्ही हातामध्ये घेतलं. मग आपण घराच्या इकडे चाललो. मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय भावांनो. मग भेटू.